चितळे सर. क्रांती अग्रणी जी.डी. बापू यांच्या स्मृतीस मी वंदना करतो. आज कुंडल परिसरामध्ये जी एक पौराणिक नगरी आहे, एक ऐतिहासिक क्षण आहे, की ज्याच्यामध्ये आपण आज क्रांती अग्रणींचा स्मरण करत करत सामाजिक प्रबोधनाचा एक दुसरं पुष्प आज गणेशजींच्या व्याख्यानातून ऐकणार आहोत. अतिशय ओघवतं आपलं व्याख्यान असतं आणि नुसतंच ओघवतं असं नाही, तर त्याच्यातनं जीवाला लागणारं, मनाला लागणारं ते व्याख्यान असतं. अशा कार्यक्रमाला त्यांना सन्मानित करण्यासाठी मला सर्व लाड कुटुंबियांनी आणि आपण बोलवलं, त्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. कुंडलच्या आणि लाड परिवाराच्या आणि क्रांती परिवाराच्या बऱ्याच कार्यक्रमांना मला कायम निमंत्रण असतं आणि अतिशय ते चांगले सामाजिक बांधिलकीचे कार्यक्रम असतात. हे विशेष आवर्जून मी इथं व्यक्त करतो, नमूद करतो. अण्णा असू देत, नाहीतर शरद भाऊ असू देत, सर्वांनीच एक चितळे आणि लाड यांचा कौटुंबिक एक व्यक्तिगत संबंध आहे, तो कायम त्यांनी जपलेला आहे आणि एक एक चांगला मान आम्हाला ते अशाच कार्यक्रमात बोलवून देत असतात. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज जो कार्यक्रम आपण करत आहात गणेशजी, त्या कार्यक्रमाप्रमाणेच इतरही, म्हणजे आता हे खरं ग्रामपंचायतीचं ठिकाण आहे, त्यामुळे याला महत्व आहे. पण आणखीन मोठ्या ठिकाणी खरं व्हायला पाहिजे. आणि शरद भाऊंना मी मगाशी तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे सांगली जिल्ह्याचा कार्यक्रम आपण इथंच घ्यावा आणि आपल्या नियोजनाखाली कुंडलच्या क्रांतीच्या मोठ्या परिसरामध्ये तो घ्यावा, अशी मी आपल्याला पण विनंती करतो. आणि आपल्या वाणीच्या मध्ये मी फारसा येत नाही, मी थांबतो इथंच. परत एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद. आम्ही अभिवादन करतो. धन्यवाद सर. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मान्यवर व्याख्याते